रामकृष्ण हरी मंडळी, तर आज होती आषाढी एकादशी. पंढरपूरच्या वारीचा अनुभव तर अनुभवायला मिळाला नाही. मग म्हटलं आपल्या शहरालगत असलेल्या छोट्या पंढरपूरच्या वारीला तर आपण नक्कीच जाऊ शकतो. मग काय, पटकन प्लॅन केला आणि निघालो. पंढरपूर तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे छोटे पंढरपूर तुम्हाला माहिती आहे का? साक्षात विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्शाने छोटे पंढरपूर ही भूमी पावन झाल्याचे सांगितले जाते. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या छोट्या पंढरपुरात श्री विठ्ठल रखुमाईचे एक प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर पंचक्रोशीमध्ये फार प्रसिद्ध आहे. भाविकांचे श्रद्धास्थान आहे आणि साक्षात विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्शाने छोटे पंढरपूर ही भूमी पावन झाल्याचे अशी इथली धार्मिक क्षेत्रातील वयस्कर मंडळी सांगतात. मग काय, आम्ही निघालो विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पायी वारीत. त्यानंतर वारीत चालत असताना आम्ही पारंपरिक खेळ म्हणजेच फुगडी वगैरे खेळलो. आणि हो, आम्ही त्याच मुली आहोत बरं, जे नवरात्री आणि होळीमध्ये डीजेच्या गाण्यांवरती बेभान होऊन नाचतो. पण वेळेचं आणि परंपरेचं भान ठेवत आषाढी एकादशीला मात्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी केली. काय आहे ना, वारसा चालू राहिला पाहिजे, संस्कृती जपली गेली पाहिजे, एवढाच तो अट्टहास. मग दर्शन घेताना वापस निघालोच होतो तर इतक्या जोरात पाऊस सुरू झाला आणि पावसापासून वाचण्यासाठी जो नाही तो प्रयत्न केला, पण शेवटी आम्ही खूप जास्त ओल्या झालो होतो सगळ्याच जणी. मग म्हटलं की ओल्या झालोच आहोत तर चला आता तसेच जाऊया. मग समोरून थोडासा मस्त गरम गरम चहा घेतला आणि हिने मला चहा आणून दिला. तर बघा कशी ॲक्टिंग करतीये. त्यानंतर आम्ही एवढ्या गर्दीत सिटी बसमध्ये वापस घरी